मित्रहो नमस्कार. मी गंगाधर हांडे आपल्या सर्वांचेच या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रहो आज झालेल्या 10वी बोर्ड परीक्षा 2025 इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची उत्तरपत्रिका आपण संपूर्ण उत्तरपत्रिका पाहणार आहोत. तर मित्रहो 2 दिवसापासून मी इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचे जे व्हिडिओ अपलोड केलेले होते त्यापैकी बरेच प्रश्न आपणास या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर मित्रो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला या प्रश्नपत्रिकेत किती गुण मिळाले हे कमेंट करायला मात्र विसरू नका. तर पाहूया यातील प्रश्न पहिला अ जो होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिले विधान आहे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय टिंबटिंब शहराचे उत्खनन करताना सापडले. तर याचे योग्य उत्तर आहे ऊर. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहूया. दुसरे विधान आहे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री टिंबटिंब हे होते. तर याचे योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. त्यानंतर तिसरे विधान आहे हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद टिंबटिंब यांनी केला. तर याचे योग्य उत्तर आहे फ्रेडरिक मॅक्समुलर. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर यामध्ये पहिल्या गटातील चुकीची जोडी आहे ती म्हणजे एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर. त्यानंतर दुसरा जो गट आहे त्यामध्ये चुकीची जोडी जी आहे ते म्हणजे रेने देकार्त रिजन इन हिस्ट्री. आणि तिसरा जो गट होता या तिसऱ्या गटातील चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये भारतातील ग्रंथालय आणि शहरे तर कोलकाता नॅशनल लायब्ररी, दिल्ली नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि मुंबई लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी. त्यानंतर भारत एक खोज मालिकेतून मांडलेल्या घटना. तर यामध्ये प्राचीन ते अर्वाचीन इतिहास मांडला. त्यानंतर दुसरा आहे सखोल संशोधन केले. तिसरा आहे प्रभावी सादरीकरण आणि चौथी जी घटना आहे ती म्हणजे नाट्य लोककला प्रबोधनपर माहिती दिलेली आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण यामध्ये माथेरान चिखलदरा पाचगणी लोणावळा या व्यतिरिक्त इतरही ठिकाणं आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे ते म्हणजे संकल्पना स्पष्ट करा. तर पहिली संकल्पना आहे उपयोजित इतिहास. तर यामध्ये एक ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे अभिलेखागारामध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे दप्तरे जुने चित्रपट जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते. तिसरा मुद्दा आहे अभिलेखागारामुळे जे कागदपत्रांचे संदर्भ मिळतात तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो. तत्कालीन भाषा लिपी यांचा शोध घेता येतो. कालगणना करता येते. ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांना हस्तांतरित करता येतो. चौथा मुद्दा भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र असे अभिलेखागार आहे. त्यानंतर दुसरा आहे मराठा चित्रशैली. इसवी सनाच्या 17व्या शतकाच्या उत्तरार्धात मराठा चित्रशैली विकसित होण्यास सुरुवात झाली. सचित्र हस्तलिखित पोत्यांच्या खाली व वर ठेवण्यात येणाऱ्या लाकडी फळ्यातील चित्रे काचचित्रे व आणि भिंतीचित्रे या विविध स्वरूपातील मराठा चित्रशैलीचा आविष्कार आढळतो. दुसरा मुद्दा या शैलीतील चित्रे रंगीत असून ती भिंतीचित्रे आणि हस्तलिखितामधील लघुचित्रे यांच्या स्वरूपात आहेत. तिसरा मुद्दा वाड्यांचा दर्शनी भाग दिवाणखाने मंदिराचे मंडप शिखरे व छत यावर मराठा चित्रशैलीचे भिंतीचित्रे पाहावयास आपणास मिळतात. आणि चौथा मुद्दा या चित्रशैलीवर राजपूत आणि मावळ चित्रशैली तसेच युरोपियन चित्रशैलीचा प्रभाव पडलेला आपणास दिसून येतो. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे स्थलकोश. तर याचे उत्तर एक भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलही महत्त्वाचा असतो. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. दुसरा मुद्दा महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावची तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात त्या पंथातील मुनी व्यास यांनी केली आहे. तिसरा मुद्दा सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य महाकाव्य पाणिनीचे व्याकरण कौटिल्यिक अर्थशास्त्र बौद्ध व जैन साहित्य चीनी फारसी ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिली. तसेच चौथा मुद्दा स्थल कोशामुळे प्राचीन नगराचे नावे त्यांचा इतिहास आपणास कळतो. स्थलकोश हे
इतिहास लेखनाचे महत्त्वाचे साधन आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिले विधान आहे, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. तर एक, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचवणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. तिसरा मुद्दा, भूतकाळातील स्थित्यांतरे म्हणजे बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. चौथा मुद्दा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. त्यानंतर दुसरा जो विधान आहे, दुसरे विधान, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर, ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, ज्ञानी, प्रवास वर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. दुसरा मुद्दा, बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या काळची नगरांची वर्णने असतात. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात, म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तिसरा मुद्दा, चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. तर याचे उत्तर, एक, ऐतिहासिक घटनावर आणि व्यक्तीवर चित्रपट बनतात. चित्रपट बनवताना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. दुसरा मुद्दा, ऐतिहासिक विषयक असल्यास तो वास्तववादी होण्यासाठी तत्कालीन वातावरण निर्मिती करावी लागते. तिसरा मुद्दा, पात्राच्या तोंडची भाषा, चालण्या बोलण्याच्या पद्धती यांची माहिती असाव्या लागतात. चौथा मुद्दा, त्यावेळची केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा इत्यादीचे नियोजन करावे लागते. एकूण चित्रपटाचे वातावरण काळानुरूप वाटण्यासाठी चित्रपटाच्या माध्यमात इतिहास हा विषय आणि त्यातील जाणकार महत्त्वाचे असतात. चौथे विधान आहे, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचे उत्तर, एक, लाखो वर्षाच्या वाटचालीस मानव प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात नवनवीन कौशल्य अवगत करत गेला. दगडापासून हत्यारे तयार करणे, शेतीचे तंत्र अशी वाटचाल करत तो विज्ञान युगात आला. कृषी उत्पादने, वस्तूची उत्पादने, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादी बदल होत गेले. यांत्रिकरणामुळे उत्पादन वाढले. ही सर्व प्रगती समजून घेण्यासाठी आपल्याला तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे, दिलेल्या उतार्यावर आपणास प्रश्न विचारले जातील. तर पाहूया हे प्रश्न कोणते आहेत आणि त्याची उत्तर. तर एक गुणासाठी पहिला प्रश्न आहे की 1936 मध्ये भारतीय हॉकी संघाचे संघनायक कोण होते. तर याचे उत्तर आहे मेजर ध्यानचंद. दुसरा आहे, भारतात कोणता दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तर याचे उत्तर आहे 29 ऑगस्ट. आणि हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. तर हा स्वमतावर प्रश्न असल्यामुळे आपण कोणतेही 2 ते 3 मते आपण मांडलात तर आपणास 2 गुण दिले जातील. त्यानंतर प्रश्न पाचवा, त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. तर याचे उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता, म्हणून त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बोव्हार हिने मांडली. त्यानंतर तिसरा मुद्दा, त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. चौथा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. पाचवा मुद्दा, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून स्त्रीविषयी इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. दुसरा प्रश्न आहे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. तर विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी आपणास उपलब्ध होतात. त्यामध्ये पहिली संधी आहे, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालय, पुरातत्वीय संशोधन, पत्रकारिता आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतो. दुसरा मुद्दा, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कलावस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात जाणकारांची आवश्यकता असते. तिसरा मुद्दा, चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य भूमिका असणारे कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी तज्ज्ञांची आवश्यकता असते. चौथा मुद्दा, मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीच्या कला क्षेत्रातही जाणकारांची गरज असते. पाचवा मुद्दा, दागदागिने, धातूंच्या व लाकडी शोभेच्या वस्तू बनवणे या क्षेत्रातही अनेक व्यवसायाच्या संधी आपणास उपलब्ध होतात. सहावा मुद्दा, बांबू, काच, कापड, माती वा दगड, कलापूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे या क्षेत्रातही व्यवसायाच्या अनेक संधी आपणास उपलब्ध
होतात. तिसरा प्रश्न आहे, पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. तर याचे उत्तर, घडलेल्या प्रसंगातील नाट्य किंवा वीर पुरुषांच्या गुणांचे स्तुतीपर वर्णन करणारी वीर रसयुक्त रचना म्हणजे पोवाडा होय. दुसरा मुद्दा, पोवाडा हा गद्य पद्य मिश्रित सादरीकरणाचा प्रकार आहे. तिसरा मुद्दा, पूर्वी राजदरबारात व लोकसमूहासमोर आवेशपूर्णरित्या डफाच्या तालावर पोवाड्यात सादर केला जात असे. चौथा मुद्दा, पोवाड्यातून तत्कालीन सामाजिक, धार्मिक व राजकीय स्थितीचे सामाजिक रीतिरिवाजाचे वर्णन केले जाते. पाचवा मुद्दा, लोकजागृती आणि मनोरंजन हे पोवाड्याचे मुख्य हेतू असतात. सहावा मुद्दा, पोवाड्यात दरबारी प्रथा, युद्धाच्या पद्धती, शस्त्रास्त्राची नावे यांचा उल्लेख असतात, म्हणून पोवाडे हे इतिहास लेखनासाठी उपयुक्त साधन आहेत. चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार लिहा. तर पर्यटनाचे अनेक प्रकारात वर्गीकरण करता येते, त्यापैकी काही प्रमुख 3 प्रकार आपण पाहूया. त्यामध्ये पहिला आहे ऐतिहासिक पर्यटन. तर पर्यटन आणि इतिहास यांचे अतूट नाते आहे, म्हणून जगभरातील पर्यटक ऐतिहासिक ठिकाणे पाहण्यासाठी ओघ वाढत आहे. आपल्या पूर्वजांचे पराक्रम, त्याने निर्मिलेल्या वस्तू पाहणे हा कुतूहलाचा विषय असतो. शिवरायांनी बांधलेले किल्ले, राजांची राजवाडी, स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची स्मारके, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यासारख्या विभूतींचे आश्रम, अशा ऐतिहासिक स्थळांना पर्यटन भेटी देतात. जगभरातच असे ऐतिहासिक पर्यटन मोठ्या प्रमाणात केले जाते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे भौगोलिक पर्यटन. त्यामध्ये अभयारण्य, समुद्रकिनारी, नद्यांचे संगम, लोणारसारखी उल्कापाताने निर्माण झालेली सरोवरे, बेटे, धबधबे, पर्वतरांजी व अभयारण्य हे सर्व देशांचे वैभव असतात. निसर्गात राहायला, निसर्गाचा आनंद उपभोगायला प्रत्येकालाच आवडते. निसर्गाची ओढ, कुतूहल आणि विरंगुळा यासाठी जगभरातील लोक अशा ठिकाणांना भेटी देतात. हे भौगोलिक पर्यटन होईल. तिसरे आहे आंतरराष्ट्रीय पर्यटन. आधुनिक काळात झालेल्या वाहतुकीच्या सोयीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन वाढलेले आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, विश्व संमेलने, बैठका, व्यवसायाची कामे, स्थलदर्शन, धार्मिक स्थळांना भेटी आदी निमित्ताने आंतरराष्ट्रीय पर्यटन मोठ्या प्रमाणात चालते. आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणामुळे या आंतरराष्ट्रीय पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळालेली आहे. तर मित्रहो, या व्यतिरिक्त इतरही पर्यटनाचे, कृषी पर्यटन आहे, नैमित्तिक पर्यटन आहे, इतरही पर्यटन आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 6वा, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यामध्ये पहिले विधान आहे, महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थेमध्ये महिलांसाठी टिंबटिंब जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर याचे उत्तर आहे 50%. दुसरे विधान आहे, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी टिंबटिंब करण्यात आली. तर याचे उत्तर आहे हरित क्रांती. त्यानंतर प्रश्न 7वा, चूक की बरोबर सहकारण स्पष्ट करा. पहिले विधान आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतो. तर हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्याचे पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो, म्हणून निवडणूक आयोग त्या जागी पोटनिवडणुका घेतो. दुसरे विधान आहे, माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे. तर याचे उत्तर, हे विधान चूक आहे, कारण लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी आणि नागरिक व शासन यांचा परस्परावरील विश्वास वाढवण्यासाठी शासन काय करीत आहे हे नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे. दुसरा मुद्दा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही चांगल्या शासनाची गुणवैशिष्ट्य या कारणामुळे अधिकारामुळे प्रत्यक्षात येतात. तिसरा मुद्दा, शासनाचे व्यवहार अधिक खुले होण्यास या अधिकारामुळे मदत झाली, म्हणून माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झालेली आहे. पुढील विधान, आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे, कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने केंद्रात व राज्यात आघाडी सरकारे अधिकारावर आली. दुसरा मुद्दा, पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर, भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. तिसरा मुद्दा, 1977चा जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. हा समज खोटा ठरलेला आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना म्हणजे टिपा लिहा.
पुढील संकल्पना, पहिली संकल्पना आहे अल्पसंख्याकाविषयी तरतुदी. तर याचे उत्तर 1. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण व्हावे व त्यांचा विकास व्हावा यासाठी संविधानात या वर्गासाठी अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. दुसरा मुद्दा, धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश इत्यादी घटकावर आधारित भेदभावांना प्रतिबंध करण्यात आला आहे. तिसरा मुद्दा, अल्पसंख्याकांना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासन विविध योजना राबवत आहे. चौथा मुद्दा, अल्पसंख्याकांची भाषा, संस्कृती, लिपी, धर्म यांचे रक्षण करण्यासाठी संविधानात अनेक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे कामगार चळवळ. तर याचे उत्तर 1. 1850 नंतर भारतात कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या असे उद्योग सुरू झाले आहेत. औद्योगिकरणामुळे देशात कामगार वर्गाचा मोठा वर्ग निर्माण झाला. दुसरा मुद्दा, पुढे त्यांच्या समस्या वाढल्या. या समस्या सोडवण्यासाठी 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस स्थापन होऊन कामगार चळवळीला जोम धरू लागल्या. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळातही कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक संघटना स्थापन झाल्या. 1960 ते 1980 पर्यंत कामगार चळवळीचा प्रभाव होता. 1980 नंतर मात्र मुंबईतील कापडगिरणी कामगारांचा संप अयशस्वी झाल्यानंतर हळूहळू ही चळवळ विखुरली व कमकुवत झाली. आणि चौथा मुद्दा, जागतिकीकरण आणि कंत्राटी कामगार पद्धतीने कामगार चळवळीवर मोठा आघात झालेला आहे. त्यानंतर ब, दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर निवडणूक प्रक्रिया यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका आणि मतदारांची भूमिका आपणास लिहायची आहे. तर निवडणूक आयोगाची भूमिका आहे मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, निवडणुका घोषित करणे, उमेदवारांचे अर्ज स्वीकारणे व छाननी करणे, मतदानाची व्यवस्था करणे आणि मतमोजणी व निकाल जाहीर करणे. या 6 पैकी कोणतेही 2 मुद्दे आपण लिहिणे अपेक्षित आहे. आणि मतदाराची भूमिका यामध्ये आचारसंहितेचे पालन करणे, प्रचार सभांना हजर राहून मत निश्चिती करणे आणि मतदान करणे यापैकी कोणते 2 मुद्दे असे लिहिणे आपणास अपेक्षित आहे. त्यानंतर लोकशाही समोरील आव्हाने यामध्ये पहिले आव्हान आहे बेरोजगारी, दुसरे आहे वेतनाधीनता, तिसरे आव्हान आहे साधन संपत्तीचे असमान वितरण, चौथे आव्हान आहे दुष्काळ. या व्यतिरिक्त इतरही आव्हान गरीब श्रीमंत वाढती दरी, जातीयता हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9 यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. तर याचे उत्तर आहे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठेवलेले आहेत. त्यामध्ये 1. किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आवश्यक, किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे, किंवा दुसरा मुद्दा, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागापैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे, किंवा तिसरा मुद्दा, किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवर पक्ष म्हणून मान्यता मिळवणे आवश्यक आहे. यातील दुसरा प्रश्न आपण पाहूया. भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत? तर याचे उत्तर भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबी आवश्यक आहेत. त्यामध्ये 1. लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्व धार्मिक, वंशिक, भाषिक व जातीय गटांचा सहभाग होण्याची संधी मिळाली पाहिजे. दुसरा मुद्दा, राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावीत. तिसरा मुद्दा, केवळ शासकीयच नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि तिसरा, शासन व्यवहारात देशातील सर्वांचा सहभाग आवश्यक असला पाहिजे. तर मित्रहो, अशा प्रकारे आपणास किती गुण मिळाले नक्की कमेंट करा. धन्यवाद.